काय सांगाल आज आंदोलन करण्यात आले? आज सातारा जिल्हा युवक काँग्रेस, सातारा जिल्हा युनिव्हर्सिटी तसेच काँग्रेस कमिटी सातारा या सर्वांच्या अनुमताने आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सूचनेनुसार आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसचे सरचिटणीस भूषण रणवरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे काल जो आपण परवा जो टीईटीचा पेपर फुटला, खरं तर अजून 3 महिने झाले नाहीत की नीटचा पेपर फुटून, तेवढ्यात हा टीईटीचा पेपर फुटला. म्हणजे अंदाजे 6 लाखाच्या आसपास या टीईटी साठी विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. 5 लाख विद्यार्थी होते आणि 1 लाखाच्या आसपास शिक्षक होते. आणि ते विद्यार्थी रस्त्यात रिक्षामधून जात असताना त्यांना बातमी कळते की आपल्या टीईटीचा पेपर फुटलाय. मग याला जबाबदार कोण आहे? खरं तर भाजप सरकार, त्यांचे मंत्री आमदार याला जबाबदार आहेत. तेच कुठेतरी पैसे घेऊन आता जे आमदार खासदार फोडायचे चाललेत ते याच पैशातून फोडायचे चालले अशी सर्वसामान्य जनतेला शंका यायला लागल्या. गेली 5-6 महिने झाले आपण बघतोय की आमदार फोडो खासदार फोडो यांचं चालू झाले आणि त्याचबरोबर आता पेपर फोडो सुद्धा चालू झाले. राम मंदिरात ज्यांनी राम मंदिराच्या नावाखाली मतं मागितली, या राम मंदिरातील पेटी फोडून करोड हजारो कोटींचा घोटाळा झाला. त्या राम मंदिराशिवाय बीजेपीचा एकही पदाधिकारी, एकही आमदार खासदार, एकही मंत्री बोलायला तयार नाही. म्हणून आम्ही आज युवक काँग्रेसच्या वतीने आज भाजप सरकारचा धिक्कार करतोय. खरं तर आपले आई वडील या लेकरांना कर्ज काढून परिश्रम घेऊन अहोरात्र मेहनत कष्ट करून हे विद्यार्थी अभ्यास करतायत आणि त्या अभ्यासावरती पाणी फिरण्याचं काम हे भाजप सरकार आणि प्रशासन करते. आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज युवक काँग्रेस आपल्या आजचे मटकी फोडलेत, फुगे फोडलेत. जसे आमदार खासदार फोडलेत तसेच आम्ही आज मटक्याने इथे फुगे फोडलेत. या मटक्यांचं फुग्यांसारखं त्यांचं आता आयुष्य झाले त्या आमदारांचं खासदारांचं. 50-50 कोटीला 100-100 कोटीला या आमदारांना खासदार फोडायला चालले. आणि ते पैसे कुठले आहेत? तर ते पैसे आहेत जे आता विद्यार्थ्यांच्याकडून जे फी भरली जाते आणि जे विद्यार्थी आता या पेपर फुटीमध्ये 10-10 लाख 20-20 लाख रुपये घेत आहेत पेपर फोडायसाठी. आता विद्यार्थ्यांकडून पैसे वापरले जातात ते खासदार आणि आमदार फोडायसाठी. म्हणून आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं या सरकारचा धिक्कार करतो. आणि इथून पुढे जर दरम्यान अजून समोर आलेले नाहीत आणि अत्यंत टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं खेळणारं सरकार आहे. राज्यातले लाखो विद्यार्थी रात्र दिवस अभ्यास करून परीक्षा देतात, पण हे सरकारच्या अपयशामुळे आणि निष्काळजीपणामुळे अपयशामुळे सरकारच्या पेपर फुटला आहे. आणि येणाऱ्या काळात विद्यार्थी या सरकारला विचारल्याशिवाय जाब राहणार नाहीत. कमिटी युवक काँग्रेस NSUIच्या वतीनं टीईटी पेपर फुटीच्या बाबत आंदोलन करण्यात आलेलं आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारचा राज्य सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन परीक्षेचा अभ्यास करायचा आणि आदल्या दिवशीच कळतं की पेपर लीक झालाय, फुटलाय. म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात ठेवलं या सरकारनं. तसंच परवा नीटचा पण पेपर फुटला. म्हणजे त्यात जर पेपर फुटला नसता तर त्याच्यामध्ये किती लाखो बोगस डॉक्टर तयार झाले असते आणि म्हणजे आपल्या पेशंटच्या जीवाशी खेळ झाला असता तसे बोगस डॉक्टर तयार होऊन. तर या सरकारचं हे सगळं धोरण जे आहे ते सगळं फोडाफोडीचं धोरण आहे. आणि बेगडी हिंदुत्व, राम मंदिराच्या नावाखाली मतं मागितली आणि त्या राम मंदिरामध्ये तुम्ही चोरी करता, असा या सरकारचा निषेध धिक्कार करण्यासाठी आम्ही आज काँग्रेस पक्ष काही दिवसापूर्वी नीटचा पेपर फुटला, तसंच आज काही दिवसापूर्वी टीईटीचाही पेपर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फुटत आहे. ह्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सातारा जिल्हा NSUI असतील, सातारा जिल्हा युवक काँग्रेस असतील, सातारा काँग्रेस कमिटीच्या वतीने छात्रों की गूंज या अनुषंगाने आम्ही राहुल गांधींनी जो काय कार्यक्रम दिलेला आहे त्याच्या माध्यमातून सरकारला जाब विचारतोय की जर तुम्ही पेपर जर फुटल्यानंतर जर पेपर परत घेत असाल तर आमदार आणि खासदार फुटल्यानंतर त्यांचं तुम्ही आमदारकी किंवा खासदारकी रद्द करून त्यांना परत काय इलेक्शनला सामोरे जाऊ शकत नाही. हे अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. अशाच पद्धतीने जर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जर धर्मेंद्र प्रधान आणि आताचे तत्कालीन शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे दादा भुसे यांनी जर जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा लढा असंच चालू राहील. धन्यवाद. आज युवक काँग्रेस सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आज नीट पेपर विरोधी आणि पेपर फुटीच्या विरोधात निषेधार्थ भाजपच्या सरकारच्या विरोधात आज आंदोलन उभा केलेलं आहे. तर देशाचे शिक्षण मंत्री प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्र राज्याचे दादा भुसे यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, त्यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही युवक काँग्रेसतर्फे आवाहन करत आहे.